अर म्हटलं नाद नाही राहिला आता बांधण्याचा. शेड मध्ये एवढे जबर बांधणं झाले. तर नमस्कार मित्रांनो, मी आण्या ब्लॉगर. आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज आमचा दिवस उगवला KTM चा टायर खोलल्यापासून. आता याचं कारण नरेंद्र मोदी नाही तर स्वतः डॉक्टर आहेत. गेल्या 5 वर्षापासून डॉक्टर गाडीचा ब्रेक नाही तर पायाचा ब्रेक मारिते म्हटलं, आणि याच गोष्टीचं समाधान करायचं म्हणून फिटर का आलो होतो आम्ही. ब्रेक रिपेअर झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट तुकाराम डॉक्टरच्या घरी आलो. इथं आल्यानंतर कामाचे कार्यकर्ते अगोदरच येऊन बसले होते. त्याच्यात आम्ही ब्रेक मारून एंट्री केल्यानंतर नादच खुळा. कार्यकर्त्यांना म्हणलं तुकाराम डॉक्टरचं घर आणि गाडी तरी पाहून. रानात घर असल्यामुळे एकदम शांत वातावरण. तेवढ्यात डॉक्टर आम्हाला गाडीत बसलेले दिसले हो. मग आम्हाला गाडीपाशी येताना बघितल्यानंतर डॉक्टरनी ऍटिट्यूड मध्ये दरवाजा लावला हो. मग आम्ही पण मागच्या सीटावर बसून घेतलं. आणि जेव्हा पण माझा इगो आटलाय तेव्हा वनवासच पेटलाय. आणि ते समजणे वाले को इशारा कॉपी. मग आपल्या एका कार्यकर्त्याने झाडाचं कच्चं कौट पाडलं आणि त्याच्यात कच्चं असल्यामुळे स्वाद काय घेता आला नाही. आणि ही बघा तुकाराम डॉक्टरची गाय. खायला टाकलं नाही म्हणून तुकाराम डॉक्टरला शिव्या पण देत असत. तेवढ्यात या दोघींचं खाण्यावरून बांधणं चालू झाली. 2 सेकंदाचे बांधणं बघितल्यानंतर हा पोऱ्या बघा काय म्हणतो. तू तर मला डाळिंब येईल नाही, मग चोरीला कुठून तो? अरे तो बागाच आमचा होता. हा. मग तुकाराम डॉक्टर बिलगले झाड तोडायला. तुकाराम डॉक्टरचं काम झाल्यानंतर निघालो आम्ही एवढे पण कामाला. दुपारून कामाला निघाल्यानंतर डोक्याच्या मुंग्या पार गरम झाल्या. गरम मुंग्या गार करण्यासाठी हॉटेलमध्ये आलो थंड घ्यायला. हॉटेलमध्ये आल्यानंतर स्टिंग आणि लस्सीचा नादच करून टाकला. मुंग्या गार करून शेडवा आल्यानंतर डॉक्टर लागले एका कार्यकर्त्याला येड्यात काढायला. आता याच बांधण्याचा उगम मोठा झाल्यानंतर पुढं बघा. कार्यकर्त्याला बदला घ्यायचा म्हणून डॉक्टरला गोणीतच घातलं.